पहिल्या पायरीवरती शेअर करायचंय. admitted that we were powerless over alcohol, that our lives had become unmanageable. जे मान्यताप्राप्त भाषांतर आहे किंवा अनुवाद आहे त्यापेक्षा मला जे पटतं ते माझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीत मांडण्याचा प्रयत्न करतो की आम्ही मान्य केले की मद्यापुढे आम्ही शक्तिहीन होतो. आमचे जीवन हे की आमचे जीवन हाताळण्यासारखे राहिलेले नव्हते. तर एक गोष्ट ह्याच्यात महत्वाची आहे जी मी आतापर्यंत जितके वेळा स्टेप शेअर केले मला माहित असून मी अगदी आठवणीने सांगितली नाही की सांगून सुरुवात करीन की आपल्या ज्या पायऱ्या आहेत त्या भूतकाळ दर्शवणाऱ्या आहेत, वर्तमान काळ किंवा भविष्य काळ दर्शवणाऱ्या नाहीत. मध्यंतरी एका विषयावरती चर्चा सुरू होती तेव्हा मी हे मांडलेलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की पायऱ्या शेअर करताना हे सांगणं फार महत्वाचं आहे की आपल्या पायऱ्या भूतकाळ दर्शवतात, वर्तमान काळ किंवा भविष्य काळ दर्शवत नाहीत. म्हणजे आम्ही मद्यापुढे शक्तिहीन होतो म्हणूनच आपण बरेच वेळा म्हणतो की पायऱ्या या दारू बंद झाल्यानंतर सुरू होतात. दारू पित असताना पायऱ्या घेणं म्हणजे घेऊ नये किंवा घेणं चुकीचं आहे असं अर्थाने मी म्हणत नाहीये. पण पहिली गोष्ट जर मला मी मद्यापुढे शक्तिहीन आहे हे मला मान्य झालं आणि व्यवस्थितपणे मान्य झालं तर मी जीवाच्या पलीकडे प्रयत्न करून दारू थांबवण्यासाठी काही पण करायला म्हणजे दारूपासून लांब राहायला मी काही पण करायला तयार असणार आहे. त्यामुळे मी दारू थांबवणार आहे आणि तिथूनच त्या क्षणापासूनच माझी पहिली पायरी सुरू होते. तर मद्यापुढे आम्ही शक्तिहीन होतो म्हणजे काय हे समजणं फार महत्वाचं आहे. आणि आपण म्हणतो की त्याच्यानंतर आणि किंवा आपण परंतु त्याच्यामुळे की ह्याच्यामुळे असं पहिला भाग दुसऱ्या भागाशी जोडलेला नाही. परस्पर लिहिलेलं आहे की आमचं जीवन हाताळण्याजोगं राहिलेलं नव्हतं. म्हणजे जीवन हाताळण्याजोगं राहिलेलं नव्हतं म्हणजे काय हा दुसरा भाग आहे. तर माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही प्रकारे दुसरं जे भाग आहे पहिल्या पायरीचा तो दोन्ही प्रकारे लागू होतो पहिल्या भागाला. म्हणजे माझं जीवन हाताळण्याजोगं राहिलं नव्हतं म्हणून मी मद्यावरती अवलंबून झालो आणि मद्यापुढे शक्तिहीन झालो आणि मद्यापुढे मी शक्तिहीन झालो त्यामुळे मी मद्याच्या अधीन गेलो आणि माझं जीवन हाताळण्याजोगं राहिलं नाही. तर हे दोन्ही प्रकारे लागू असल्यामुळे मध्ये एक मिनिट यू आर सो स्ट्रेट अमर आणि मला एवढं आज ऋषिकेश यांनी बहुतेक घेतलेली आहे तर विनंती आहे की ते परत जॉईन झाले तर नाईलाजाने त्यांना बघा कसं काय आयोजकांनी ऍक्शन घ्यायची आहे ती. पण परत एकदा मी पुढे कंटिन्यू करतो की मद्यापुढे आम्ही शक्तिहीन होतो ह्याला दुसरा भाग आहे तो ड्युअली कनेक्टेड आहे. म्हणजे मी पुन्हा एकदा रिपीट करीन म्हणजे माझी लिंक कंटिन्यू होईल बाकी काही नाही की आम्ही आमचं जीवन हाताळू शकत नव्हतो म्हणून आम्ही मद्यावरती अवलंबून झालो आणि मद्याच्या अधीन गेलो आणि मद्यापुढे शक्तिहीन झालो आणि मद्यापुढे आम्ही शक्तिहीन झालो त्याच्यामुळे मद्याच्या अधीन राहिलो आणि आमचं जीवन आम्ही हाताळू शकलो नाही. ते असे दोन्ही प्रकारे हे वाक्य दुसरा भाग जो आहे तो पहिल्या भागाशी जोडलेला असल्यामुळे मध्ये आणि परंतु किंवा त्याच्यामुळे ह्याच्यामुळे असं काही वाक्य ती जोडलेली नाहीत. असो तर मी दोन भाग माझ्या अनुभवातनं शेअर करण्याचा प्रयत्न करीन की मद्यापुढे आम्ही शक्तिहीन होतो म्हणजे काय. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आपण आजार जेवढे वेळा शेअर करतो तो आजार अशा प्रकारे शेअर करतो की मानसिक आकर्षण, शारीरिक तहान आणि आध्यात्मिक अवनती. तर मानसिक आकर्षण म्हणजे काय, शारीरिक तहान म्हणजे काय आणि आध्यात्मिक अवनती म्हणजे काय हा भाग सुद्धा मी या पहिल्या पायरीच्या अनुषंगाने अनुभवातून शेअर करीन. आणि जे मद्यापुढे शक्तिहीनतेचा भाग आहे तो कोणकोणत्या प्रकारे आपल्याला त्याचं विश्लेषण करायचंय ते आता सांगतो आणि अनुभवातनं स्पष्ट करीन. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे दारू
पिण्याचं माझा जो चॉईस आहे, असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये की वी हॅव लॉस्ट आवर चॉईस ऑफ ड्रिंक. चॉईस ऑफ ड्रिंक म्हणजे विस्की प्यायची का रम प्यायची का वाईन प्यायची का अशा अर्थाने नाही. तर चॉईस गेलेला आहे, निवड करण्याची क्षमता गेलेली आहे. म्हणजे काय, तर मला कधी प्यायची, कुठे प्यायची, कशी प्यायची, केव्हा प्यायची, हे जे माझे चॉईस आहेत, हे जे माझे निवड करण्याचे माझी शक्ती आहे, क्षमता आहे, ती मी घालवलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि किती प्यायची हा भाग दुसरा त्याच्यात पुन्हा आहे, जो आपण ॲलर्जी म्हणतो. पण मुळात आजार म्हटलं तर ॲलर्जी 100% त्याच्यात ॲलर्जी हा भाग आला. पण रिकव्हरी, सुधारणा म्हटलं तर त्याच्यात ॲलर्जी हा भाग आपण गृहीत धरत नाही. त्याचं कारण हे की जर आपण पहिलाच घोट घेतला नाही तर ॲलर्जी ऍक्टिव्हेट होत नाही. पहिल्या घोटानंतर ॲलर्जी ऍक्टिव्हेट होते आणि आपण पडेपर्यंत, ओकेपर्यंत किंवा जर हे दोन्ही गोष्टी नसत्या, 2 सेफ्टी वॉल म्हटलेले आहेत, तर आपण अगदी मरेपर्यंत प्यायलो असतो, हा जो भाग म्हणतो. त्यामुळे किती प्यायलो, तर बहुतांश वेळा आपल्याला हे लक्षात येईल की आपण शेअरिंग करताना किती प्यायलो हे शेअर करतो आणि चॉईस गेलेला आहे हे शेअर करताना आपण माझी सुरुवात बिअरनी झाली. नंतर मी विस्कीवरती आलो, रमवरती आलो आणि माझं मीही शेअर केलेलं आहे बरेच वेळा, म्हणून मी डिनाय करत नाही की मी एसी बारमध्ये प्यायचो, पेग सिस्टममध्ये, त्यानंतर एसी क्वार्टर सिस्टममध्ये प्यायला लागलो, त्याच्यानंतर नॉन एसी क्वार्टर सिस्टममध्ये प्यायला लागलो, अशी माझी पडझड झाली. अर्थात आर्थिक भाग हा जर दारूमुळे असेल तर मग तो पुन्हा मद्यपाशाशी निगडीत आहेच, पण मस्ट नाहीये की आर्थिक भाग हा दारूशी निगडीत असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे माझं दारूच्या ब्रँडचं चॉईस हे माझ्या मद्यपाशाचं प्रतीक नाही. मी उदाहरण सांगतो, अनुभव नाही, म्हणजे माझा अनुभव आहे कारण माझ्या माहितीतली गोष्ट आहे. तर माझा एक ओळखीचा व्यक्ती आहे, तो त्याच्या घरी मी गेलेलो, माझा क्लायंट आहे तो, आणि मी त्याच्या घरी गेलेलो. त्याच्या घरातच त्यांनी मोठं टेरेस आहे आणि टेरेसमध्ये त्यांनी बार बनवलाय आणि बारमध्ये मागे वेगवेगळ्या प्रकारचं मद्य, त्याच्या बाटल्या ठेवायसाठी त्यांनी सोय केलेली आहे. आणि मी जेव्हा बघत होतो तेव्हा वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विस्की, रम, हे ते, सिंगल माल्ट, स्कॉच, हे ते सगळ्या प्रकारची दारू होती. देशी दारूची बाटली होती. आणि मी म्हटलं, अरे काय म्हणजे संच पूर्ण करायचा म्हणून देशी दारू ठेवले का काय? तो म्हणाला, नाही मी पितो. तर म्हटलं देशी दारू, म्हटलं काय भंकच करता का? म्हटलं काय म्हणजे काय बोलायचं का? म्हणे दारू आहे ना आणि चढते ना आणि मस्त मजा येते ना. मग म्हणे काय असं का की देशी दारू ठेवल्यानंतर अगदी फालतू माणूस आहे असं का म्हणायचं? मी पितो कधीतरी, म्हणे टाइमपास म्हणून कधी मूड आला तर एखादा पेग देशी दारूचा मी पितो. मला असाही माणूस माहितीये की करोडपती आहे आणि तो फक्त देशी दारूच पितो आणि ती सुद्धा आठवड्यातनं एकदा 2 पेग वगैरे अशीच पितो आणि फक्त देशी दारू, स्कॉच, त्याच्या घरात पाहुण्यांसाठी स्कॉच, या त्या दगडं मसणं सगळं पडलेलं असतं, पण तो देशी दारूच पितो. एवढाच फरक आहे की ती देशी दारू म्हणजे ती सरकारमान्य, काही असे एक्सक्लुझिव्ह काही डिस्टिलरी असतात जे ठराविक लोकांसाठी ते मॅन्युफॅक्चर करतात असं मी ऐकून आहे. तर तो त्या प्रकारचं मॅन्युफॅक्चर करून घेतो असं मी ऐकून आहे, पण तो पितो हे मला खात्रीपूर्वक माहिती आहे. तर सांगण्याचा मतीत अर्थ हा आहे की माझा ब्रँड खालावत गेला, ह्याचा अर्थ मी दारुडा आहे हे मस्ट नाहीये, असू शकतं. मी म्हटल्याप्रमाणे आर्थिक स्थिती दारूमुळे खालावत गेली तर माझा ब्रँड खालावत जातो. ज्याप्रमाणे मी माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं की मी दारू प्यायला सुरुवात केली तेव्हा मी एसी बारमध्ये 2 पेग वगैरे प्यायचो आणि ठाण्यातला सगळ्यात महागडा आणि चांगला असा एसी बार अँड रेस्टॉरंटमध्ये मी 2 पेग प्यायचो. त्याच्यानंतर तिथे जास्त पेग व्हायला लागले. मग माझी आर्थिक परिस्थिती माझ्या दारुडेपणामुळे खालावत गेली. त्यामुळे मला परवडत नव्हतं त्या बारमध्ये जायला आणि त्यामुळे मी एसी क्वार्टर सिस्टममध्ये गेलो. पण त्या एसी राखला मी त्याच्यातला, फक्त पेग सिस्टमचं क्वार्टर सिस्टममध्ये गेलो. नंतर एसी क्वार्टर सिस्टम सुद्धा परवडत नाहीचं झालं. मग मी त्याच बारमध्ये नॉन एसी सेक्शनमध्ये बसायला लागलो. त्याच्यानंतर तेही परवडत नाहीचं झालं. मग मी असा बार बघितला की जिकडे नॉन एसी तर आहेच, पण अगदी म्हणजे
चकणा फ्री आणि बरेच इतर पदार्थ फ्री, म्हणजे जेवणावरती खर्च करायला नको. आणि मग नंतर चकणा सुद्धा कमी झाला, फक्त दारूच झाली. ही जी पडझड माझी झाली ही माझ्या दारुडेपणामुळे जी आर्थिक माझी परिस्थिती खालावली त्याच्यामुळे झाली. म्हणून तो भाग माझ्या मद्यपाशाचा भाग असू शकतो, पण मस्त नाहीये की कठड्यावर बसून पितो तो दारुडा किंवा देशी पितो तो दारुडा, हे मस्त नाहीयेत. पण मस्त काय आहे ते मी सांगतो. म्हणून चॉईस गेलाय म्हणजे काय, तर मी माझे अनुभव त्या बाबतीत शेअर करतो. मी जेव्हा दारू प्यायला सुरुवात केली तेव्हा म्हणजे मी फार वयाच्या 16व्या वर्षी मी दारू प्यायला सुरुवात केली. माझ्याही पेक्षा कमी वयात प्यायला सुरुवात केलेले हे मेंबर आहेत अर्थात. तर मी वयाच्या 16व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. तेव्हा मी वर्षातनं एकदा सुरुवात केली, तेव्हा त्या वर्षी तरी 16व्या वर्षी तरी वर्षातनं एकदा किंवा दोनदा प्यायलो असेन. आणि त्याच्यासाठी योग्य मी वेळ आणि मोका बघून प्यायलो होतो, की एकदा 31 डिसेंबरला आणि एकदा आम्ही पिकनिकला गेलेलो. दारू पिण्यासाठीच ती पिकनिक काढलेली होती माथेरानला मित्रांनी, आणि आम्ही दारू प्यायच्यासाठी म्हणून माथेरानला गेलो, प्यायलो. काय नंतर धांगडधिंगा घातला, आणि धांगडधिंगा म्हणजे मारामारी तमाशा नाही. आधी सुरुवातीला पिणारा पीत असतो तेव्हा ती पोटात राहत नाही दारू, शरीराला सवय नसते, तर शरीर सगळं ती बाहेर फेकून देते. तर ते सगळं झालं आणि आम्ही आलो. पण मी तेवढे 2 वेळाच प्यायलो. त्याचं कारण हे होतं, म्हणजे मला दारूचं अट्रॅक्शन नव्हतं का किंवा जास्त वेळा प्यायची नव्हती का, नाही. मी जास्त वेळा प्यायलो नाही कारण मला भीती होती की घरी मी पकडला जाईन. तर चॉईस होता मला की घरी पकडलं जावं का, इतकं दारूच्या अधीन मी गेलो होतो का, नाही. दारूनी माझा चॉईस घालवला होता का, नाही. म्हणजे घरच्यांना किंमत देणं किंवा घरचे मला शिक्षा करतील किंवा काय करतील ही भीती असणं. आता जे नॉन अल्कोहोलिक आहेत, निर्व्यसनी आहेत, ते कदाचित म्हणतील भीतीपोटी कोणी बंद करेल दारू, नाही. भीतीपोटी दारूपासून लांब केवळ निर्व्यसनी माणूस किंवा अर्ली स्टेजमध्ये माझ्यासारखा जो अल्कोहोलिक असतो तोच लांब राहू शकतो, की आता आई वडील पकडतील, आई वडिलांना कळेल. आणि पैसे चोरी करून मी पित नव्हतो, मी पैशाची व्यवस्था करायचो. पिकनिकसाठी पैसे घ्यायचो आणि दारू प्यायचो. मी 31 डिसेंबरला फनफेअर अरेंज करायचो आणि ते फनफेअर मधनं आलेल्या पैशाच्या नफ्यातनं पैसे ढापून आम्ही दारू प्यायचो. तर पैसे अरेंज करायचो, म्हणजे दुसरा मला चॉईस होता की पैसे चोरी करून उभे करणं, पण मी ते करत नव्हतो. मला करायची गोष्ट तर मी चोरी केली नव्हती का, तर मी अनुभव सांगेन की मला च्युइंगम खायचं होतं आणि माझे आजोबा टॅक्सी ड्रायव्हर होते. म्हणजे माझे वडील आज हयात नाहीत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. डिसेंबरमध्ये ते गेले, पण ते गेले तेव्हा ते करोडपती होते आणि जवळपास वयाच्या 60 नंतर ते करोडपतीच होते. तर ते सगळे मिळकत त्यांनी स्वतःच्या मेहनतीने कमवली. 2 नंबर नाही, पूर्ण टॅक्स पेड पैसे मेहनतीने कमवून त्यांनी ते करोडपती झाले होते. माझे आजोबा टॅक्सी ड्रायव्हर होते, त्यामुळे माझे आजोबा टॅक्सी ड्रायव्हर होते, चाळीत राहायचे. मी त्यांच्याकडे जायचो सुट्टीच्या दिवशी आणि मला च्युइंगम खायचं असायचं. च्युइंगम 20 पैशाला 10 पैशाला का असं मिळायचं, 10 पैशाला 2 वगैरे असं काहीतरी च्युइंगम मिळायचं. आणि मी त्यांना सांगितलं एकदा की मला च्युइंगम पाहिजे, आणि नाही म्हणाले, ते नाही देणार, कारण ते गरीब होते आणि त्यांना 20 पैशाची किंमत होती. अर्थात तेव्हा 20 पैशात बऱ्यापैकी काहीतरी येत होतं. जसं आता आज च्युइंगम आणायला गेलं तर 5 रुपये 10 रुपये किंवा जास्त असेल, तर आज जसं 5-10 रुपयाला काय येईल, तर एखादा वडापाव म्हणजे जिथे डिस्काउंटेड असतं तिथे वडापाव मिळेल. हल्ली वडापाव पण येत नाही, ते सोडा. पण तर तेव्हा किंवा आज म्हणा पाव लिटर किंवा सुट्ट दूध जिथे मिळतं तिथे पाव लिटर किंवा 100 मिलीलिटर दूध मिळेल 5-10 रुपयाला. तर तसं तेव्हा 20 पैशाला किंमत होती. तर म्हणजे मी ही गोष्ट सांगतोय जवळपास 1978 ते 80च्या सुमारासची. तर नाही दिले मला त्यांनी. तर ते तेव्हा त्यांचा कोट होता, टॅक्सी ड्रायव्हरला तेव्हा जो युनिफॉर्म होता त्यांचा कोट होता. मी त्यांचं लक्ष नसताना सोमडीत पोटात हात घालून 20 पैसे ढापले आणि जाऊन च्युइंगम घेऊन आलो 10 पैशाचं, आणि 10 पैसे पुन्हा पोटात टाकले. तर मी सांगण्याचा अर्थ हा आहे की मी चोरी करत नव्हतो का, केली होती. मग मी दारूसाठी चोरी केली का, नाही केली. कारण मी दारूच्या अधीन गेलो नव्हतो. ह्याला म्हणतात चॉईस गेलेला नाही. जो चॉईस गेलेला नाही तो ह्याचा ब्रँडचा चॉईसशी निगडीत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ब्रँडच्या चॉईसशी निगडीत आहे. जर दारूमुळे तुमची आर्थिक पडझड झाली असेल, दारूमुळे कामावर जाणं बंद झालं किंवा दारू
साठीच इतर ड्रिंकिंग पार्टनरवरती खर्च करायला सुरुवात केली आणि वगैरे वगैरे, आणि त्यामुळे पैसा संपला आणि मग तुमच्या ब्रँडची पडझड झाली. तर येस, तो चॉईस नाईलाजाने जातो. तो चॉईस गेला असं म्हणणार नाही. तुम्ही दारूमध्ये पैसा सगळा संपवलात म्हणून चॉईस गेला, पण डायरेक्ट चॉईस गेला ह्याचा परस्पर अर्थ याच्याशी लागतो की तुम्ही दारूसाठी पैशाची चोरी केलीत का, दारूसाठी तुम्ही लोकांना, जे तुमच्या नात्यातले आहेत त्यांना काय वाटतं ह्याची किंमत करायचे बंद झालात का. तर तोपर्यंत मी 16 वर्षाचा होतो तेव्हा मला तो चॉईस होता. मी ती किंमत घालवायची नव्हती मला घरी. मला घरच्यांनी काय लगेच हाकललं नसतं, मला माहिती होतं मला शिक्षा केली असती. मला लगेच काय घरातनं हाकलून दिलं नसतं याची मला खात्री होती, कारण माझे बाबा ड्रिंक करायचे. त्यामुळे काय मला मारला असता, कानफटला असता आणि प्यायची नाही आता याच्या पुढे प्यायला असतं बघा आणि माझ्यावर वॉच ठेवला असता. पण माझे वडील त्यांच्या वयाच्या 16 वर्षापासून असं वडिलांनीच सांगितलं म्हणून मला माहितीये. ते वडील गेले 82 वर्षाचे होते, 83 वर्षाचे, तोपर्यंत माझे वडील ड्रिंक करत होते. त्यामुळे मला हाकललं नसतं हे माहीत असून सुद्धा मी ते सिलेक्ट करत नव्हतो, ते निवडत नव्हतो, कारण माझा चॉईस शिल्लक होता. आणखीन पुढे मी सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा दारू पेलो ते माझे वडील रम प्यायचे, ओल्ड मंक म्हणून, मी सॉरी ब्रँडचं नाव सांगू नये म्हणतात, तर मी ही तीच पेलो. त्याच्यानंतर माझा चॉईस इम्प्रूव्ह होत गेला दारूच्या ब्रँडचा. तसं बघाल तर दारूच्या जागा पहिल्यापासूनच मी चांगल्या बारमध्ये, चांगल्या ठिकाणी प्यायचो, कारण मी वडिलांना जाताना बघितलं. माझे वडील बारमध्ये फार क्वचित पेलेत, पण जेव्हा जेव्हा पेले तेव्हा चांगल्या ठिकाणी प्यायचे होते. म्हणजे मला निवड करायची होती चांगली, तेव्हा मी निवड करत होतो. तर अशी निवड करत नव्हतो की मला आज उद्या परवा दारू प्यायचे आणि माझ्याकडे 500 रुपये आहेत, जी नंतर माझी परिस्थिती झाली. तर आज मी जर पेग सिस्टम मध्ये चांगल्या रेस्टॉरंट अँड बारमध्ये जाऊन प्यायलो तर 500 कमीच पडतील, आणि उद्या परवाची तर सोय गेली. तर त्यापेक्षा 500 पुरवायचे असतील तर मी क्वार्टर सिस्टम मध्ये, नॉन एसी मध्ये, साध्या ठिकाणी गेलो जिथे चकणा पण थोडाफार चांगला मिळेल मला मोफतमध्ये, तर माझे 500 रुपये 3 दिवस पुरतील. तर हे दारूच्या अधीन गेलं आणि हे चॉईस गेल्याचं लक्षण आहे. ते माझं झालेलं नव्हतं. मी नंतर कॉलेजला गेलो. कॉलेजला सुद्धा मी माझ्या फी मधनं, माझ्या ट्युशन फी मधनं, मी स्वतः ट्युशन घ्यायचो, त्याच्यातनं पैसे जमा करून मी दारू प्यायचो. मी कधीही दारू पितोय हे कळायला दिलं नाही. कॉलेजच्या सुट्टीत मी जेव्हा घरी यायचो तेव्हा एकदा आम्ही माझ्या बहिणीचं, कालांतराने मी ग्रॅज्युएशन करत असताना माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि माझ्या जिजाजींच्या फार्मवरती आम्ही सगळे गेलो होतो. आणि जिजाजींच्या फार्मवरती आम्ही सगळे गेलेलं असताना त्यांनी वाईन, माझे जिजाजी दारू अजिबात पित नाहीत, तर त्यांना कोणीतरी 5 लिटर वाईन गिफ्ट केली होती. तर ती वाईन घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि सगळे पित होते आणि मी चोरून ती वाईन प्यायलो. एवढी प्यायलो की मी गाडीत जाऊन झोपलो माझ्या जिजाजींच्या, आणि डायरेक्ट संध्याकाळी घरी येताना मला उठवलं गेलं आणि माझी आई म्हणाली, बघाओ माझा मुलगा, त्याला सवय नाही ना, तर त्यांनी बहुतेक 1 ग्लास वाईन प्यायली गपचूप आणि झोपला. 10 प्यायले ग्लास हे तिच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि मी ते पोहोचून दिलं नाही, कारण माझा चॉईस शिल्लक होता. कालांतराने मी पैसे कमवायला लागलो आणि मी म्हटल्याप्रमाणे माझी सुरुवात जी होती ती पेग सिस्टम, एसी, बार, पण तेही मी माझ्या आईवडिलांकडे राहायचो. मी ही काळजी घ्यायचो. माझ्या आईवडिलांचं 3 मजली घर आहे, तिथे जिथे आम्ही राहतो, आणि माझं बेडरूम पहिल्या मजल्यावर होतं आणि आईवडिलांचं दुसऱ्या मजल्यावर होतं, आणि मी ही काळजी घ्यायचो की मी प्यायला गेलो तर आईवडील दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या बेडरूमवर जाऊन झोपतील हे चेक करायचो आणि मग मी घरी यायचो. कारण माझ्या बायकोला अगदी आम्ही मित्र मैत्रीण होतो आणि प्रियकर प्रेयसी झालो आणि तिथपासून माहिती होतं मी पितो. त्यामुळे मी तिला विचारायचो आणि मी घरी यायचो. मी किती प्यायचो हे तोंडाच्या वासावरनं ती अंदाज लावायची की आज जास्त झाले, आज कमी झाले, आणि मी काळजी घ्यायचो की माझ्या तोंडाच्या वासावरनं ती ओळखते तर एवढीच प्यायची की तिला काळजी वाटणार नाही. चॉईस होता, लक्षात घ्या. माझ्या बायकोला जो त्रास होतो माझ्या पिण्यामुळे हे मी लक्षात घेऊन त्याची काळजी घ्यायचो की तिला तो त्रास होऊ नये. मला आठवतंय मी जेव्हा आम्ही प्रियकर प्रेयसी होतो तेव्हा माझ्या मित्राचा वाढदिवस होता आणि माझा मित्र लहानपणीचा आणि तिची लहानपणीची मैत्रीण, असं दोघांचं त्यांचं पण होतं अफेअर ज्याला म्हणतात, आणि आम्ही चौघे जेवायला म्हणून गेलो. आम्ही जाणून बुजून बार अँड रेस्टॉरंटमध्ये त्यांना घेऊन गेलो एका चांगल्या वरळीला. तेव्हा मुंबईत राहायचो मी, आणि वरळी सीफेसच्या इथे एका ठिकाणी आम्ही गेलो आणि
रम मागवली आणि तिने माझ्या मित्राच्या प्रेयसीने म्हणजे माझ्या बायकोच्या मैत्रिणींनी आक्षेप घेतला, नाही चालणार. त्यांनी लगेच ऑर्डर कॅन्सल करायला निघाला. मी माझ्या बायकोला विचारलं, म्हणजे तेव्हा माझी जी प्रेयसी होती, की मी घेतलेली चालेल का? मला घ्यायची आहे, बर्थडे पार्टी आहे. माझी बायको तशी म्हणजे काय म्हणतात लिनियंट, आता हे मराठी शब्द पटकन सुचत नाही, तर लिनियंट प्रवृत्तीची होती. ती म्हणाली हा तू घे, पण तिने माझ्या मित्राच्या प्रेयसीने आक्षेपच घेतला, नाही नाही म्हणाली. मग मी घेतला, माझ्या मित्राचा वाढदिवस त्यांनी परत केला, मी पेक घेतला, पण माझ्या मित्रांनी घेतला नाही. पण तेव्हाही मला चॉईस होता. मी माझ्या बायकोला म्हणजे माझ्या प्रेयसीला विचारलं, मी चालेल ना घेतलेली, आणि ती हो म्हणाली तेव्हा मी घेतली. ती नाही म्हणाली असती तर मीही परत केला असता, पण माझ्या बायकोला म्हणजे माझ्या प्रेयसीला दिसत होतं की मी नाराज होणार, तर तिने मी नाराज होऊ नये हे लक्षात घेतलं, आणि म्हणून ती जेव्हा माझी बायको होती तेव्हा मी हे काळजी घेतली की तिला त्रास होणार नाही. कालांतराने माझी दारू वाढत गेली. आता ते का ते बघूया आपण. डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल हा एक मोठा भाग असतो जो अल्कोहोलिझम मध्ये, मद्यपाशामध्ये, मद्यापुढे आम्ही शक्तीहीन आहोत ही परिस्थिती का निर्माण झाली, तर त्याच्यासाठी डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल हे एक भाग आहे. ते बघणं फार महत्वाचं असतं की मी दारूवरती अवलंबून का झालो. आता आपण 84 जण आता मीटिंगमध्ये आहोत, तर 84 जणांची 84 कारणं असू शकतात डिपेंडन्सीसाठी. लक्षात घ्या, आपण दारुडे आहोत, हा आपला सामायिक समस्या आहे आणि सामायिक उपाय 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. पण डिपेंडन्सीचं कारण सामायिक असू शकतं का? नाही. एक मित्राचा अनुभव सांगतो आणि मग माझ्या डिपेंडन्सीचं कारण सांगतो. तर माझा एक मित्र ए मेंबर आपला जो दारूच्या अधीन गेला, त्यांनी शेअर केलेला अनुभव मी सांगतो. तो मार्केटिंग फील्डला होता, अतिशय न्यूनगंडाने पछाडलेला, अतिशय त्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास नसलेला, आणि तो मार्केटिंग फील्डमध्ये होता दुर्दैवाने. आणि त्याच्यामुळे त्याला सेल करताना, त्याचं प्रॉडक्ट कंपनीचं सेल करताना वाट लागायची, त्याचं कायम टार्गेट पूर्ण व्हायचं नाही, शिव्या खायचा आणि जाम त्रस्त होता तो जीवनात. आणि एक दिवस त्याचा मित्र भेटला. त्याचा मित्र त्याच्या मागून नोकरी करून परदेशी नोकरीला लागलेला मित्र इंडियात आला होता, आणि त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं चल बसूया. तो म्हणतो अरे काय सकाळ सकाळ. तो म्हणाला अरे मी महिनाभर रजेवर आलोय अमेरिकेवरनं, मी मजा करणार, चल ना बसूया. तो म्हणाला अरे मला एक कॉलला जायचंय, माझा एक सेल्सचा कॉल आहे, मला नाही रे जमणार. तो म्हणतो अरे एक पेग पी, एक पेगनी काय क्लायंटला वास येणार आहे का, काय करतो. हो नाही करत, चल मी तुला फक्त कंपनी देतो सांगून तो त्याच्याबरोबर गेला आणि ते बसले प्यायला. आणि मग तो फक्त कंपनी द्यायला गेलेला. अर्थात तो प्रॉस्पेक्टिव्ह अल्कोहोलिक म्हणजे दारुडेपणासाठी तयार असलेला व्यक्ती असल्यामुळे दारूचं आकर्षण, दारूच्या नशे त्यांनी आधी पेलेली होती, त्यामुळे त्याला दारूची नशा काय मजा देते माहिती होतं. तो स्वतःला थांबवू नाही शकला. तो प्यायला एक पेग, 2 पेग जे काय प्यायचं ते, आणि तो कॉलवर गेला. कॉलवर गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः चौकार आणि छटकारच मारले आणि ती ऑर्डर मिळवली. त्याच्या बॉसनी त्याला मुद्दामून त्या कॉलवर पाठवलेला की यांनी या घालवतोच कॉल, हा पण घालवेल, कारण बॉसला तो काम मिळेल, ते कस्टमर मिळेल ही अपेक्षाच नव्हती. त्यामुळे बॉसला वाटलेलं हे काम जाणार, म्हणूनच त्याला दिलेलं की जाऊ द्या, हा हारणारा माणूस आहे, त्यालाच पाठवूया, म्हणजे आपल्या सिनियरला सांगता येईल हा गेला म्हणून ते काम गेलं, आपल्या डिपार्टमेंटवर येईल नको. म्हणून त्या बॉसनी त्याला ते काम सोपवलं, त्यांनी ते काम घेतलं आणि त्यांनी ते काम मिळवलं आणि बॉस खुश. तर ह्याला वाटलं अरे 2 पेग टाकल्यावर काय आपण झकास परफॉर्मन्स दिलाय. काय केलं दारूनी, तर त्याचं इनहिबिशन, त्याची जी न्यूनगंड होता, त्याचा जो आत्मविश्वास नव्हता त्याच्यामध्ये, तो भीती दाबून टाकल्यामुळे हे दोन्ही गोष्टी वर आल्या. त्याच्यात कौशल्य होतंच, म्हणूनच तो मार्केटिंगला गेलेला. त्याला आतून जो आवाज आलेला आपण मार्केटिंग फील्डला जाऊया, तो चुकीचा नव्हता. मार्केटिंगचं कौशल्य होतं, पण ते मांडण्याची हिंमत नव्हती. दारूनी भीती घालवली, हिंमत नाही दिली. बरेच सभासद शेअर करतात दारू हिंमत देते. दारू हिंमत नाही देत, दारू भीती घालवते. कारण ते आता वैद्यकीय कारण आहेत, ते मी इथे शेअर करणार नाही की न्यूरोलॉजिकल जे हे आहेत की कुठचा हार्मोन जास्त प्रोड्यूस होतं, कुठचं हार्मोन दाबलं जातं वगैरे, ते मी इथे शेअर करणार नाही. आपलं तो एचा भाग नाही. तर ती भीती गेल्यामुळे त्यांनी हे केलं आणि त्याच्या लक्षात आलं, आणि मग त्याच्यानंतरच्या मार्केटिंग कॉल्सला तो दारू पिऊन जायला लागला आणि प्रत्येक कॉल मिळवायला लागला. पण झालं कसं की त्याला दारू पुरेनाहीशी झाली.
त्याला ते कॉन्फिडन्स, त्या कॉन्फिडन्समुळे आणखीन कॉन्फिडन्समुळे आणखीन कॉन्फिडन्स पाहिजे, ही हाव त्याची की जास्तीत जास्त जितकी मी पिन तितकी. आणि मग त्याची ॲलर्जी आपण जी म्हणतो अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये, त्या ॲलर्जीनी गेम केला आणि त्याला दारू कमीच पडायला लागली. तो कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी त्याला दारू कमीच पडायला लागली आणि तो पितच राहिला एवढा की तो फुल नशेमध्ये धूत ऑर्डरला जायला लागला. आणि मग नशेमध्ये धूत झाल्यानंतर तो बोलणार काय? कॉन्फिडन्स तर होता, पण शब्द तर फुटले पाहिजेत, उभं तर राहता आलं पाहिजे. आणि त्याची ती नोकरी गेली. तर हे त्याची स्टोरी आहे डिपेंडन्सीची. आता माझी स्टोरी सांगतो डिपेंडन्सीची. मी लहानपणापासून संशयी, मी लहानपणापासून असुरक्षित, मी लहानपणापासून या विचाराचा की माझ्यावर अन्याय होतो. आई अन्याय करते, वडील अन्याय करतात, समाज अन्याय करतो, नशीब अन्याय करतं. शेवटपर्यंत फक्त देव अन्याय करतो असं मला कधी वाटलं नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस कुठच्याही धर्माचा देव माना असं सांगत नाही, तसंच मानू नका असंही सांगत नाही. प्रत्येक सभासदाला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे मी देव मानतो म्हणून शेअर करतोय. तर माझा देवावरचा जो राग होता, देवावरती जो सभासदांचा राग बसतो तसा माझा कधीच बसला नाही. पण माझा कुटुंबावर, समाजावर, सगळ्यांवर राग बसला आणि मी असुरक्षित झालो की आईकडनं आई पण मिळालं नाही म्हणजे मला वाटत होता. वडिलांकडनं मला बापच नाही असं मी अगदी ए मध्ये आल्यानंतर सुद्धा काही काळ म्हणत होतो. नंतर भाऊ नाही मला, बहीण नाही, मित्र नाही. मी प्रत्येक मित्राकडे संशयानेच बघितलं ए मध्ये येईस्तोवर. त्यामुळे मला मित्र नाही आणि त्यामुळे भावनिक दृष्ट्या मी अगदी कमकुवत राहिलो. मला आधाराची जी गरज, कळपात राहतो का प्राणी, मनुष्य प्राणी का इतर प्राणी, कळपात का राहतो? आपण जे होम ग्रुपचं कन्सेप्ट सांगतो, ते होम ग्रुपचं कन्सेप्ट काय आहे की ज्या एच्या ग्रुपमध्ये मला घरच्यासारखं वाटतं, म्हणजे मला कम्फर्टेबल वाटतं, मनाला आराम मिळतो, बिनधास्तपणा येतो, मी त्यांच्याशी शेअर करू शकतो, बोलू शकतो, तो होम ग्रुप. तर होम ग्रुपची कन्सेप्ट होम या कन्सेप्ट मधनं आहे, घर या कन्सेप्ट मध्ये मला घरातच मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. आणि माझं म्हणून भावनिक असुरक्षितता कायम राहिली. ती मी प्रेमात पडेस्तोवर. प्रेमात पडल्यानंतर मी पूर्णपणे माझ्या प्रेयसीवरती आईचं आधार, वडिलांचा आधार, मित्राचा आधार, भावाचा आधार, बहिणीचा आधार त्या प्रेयसीकडे शोधायला लागलो. आणि माझी प्रेयसी सुपरवुमन तर नव्हती. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लग्न व्हायचं तर मी आशेत होतो की ती प्रेयसी आहे ना, तिला बंधन आहेत तिच्या कुटुंबाची, समाजाची. बायको झाल्यानंतर ही सगळी बंधनं जातील आणि ती मला ते सगळं काही पुरवेल. आणि मला ते कुठेतरी माझी आई संस्कृत शिकवायची, त्याच्यामुळे ते मला आता पूर्ण आठवत नाही. मी प्रत्येक वेळी हे शेअर केल्यानंतर पुढच्या वेळी माहीत करीन म्हणतो आणि मी विसरतो. तर ते शयनेषु रंभा, चरणेषु दासी, भोजेषु माता आणि असं असं काय काय आहे. म्हणजे जी चरणाशी असेल तर दासी, आपल्या बेडमध्ये असेल तर प्रेयसी किंवा रंभा म्हणजे रंभा उर्वशी, नंतर मला कवटाळून घेईल तर माता. तर हे प्रत्येक गोष्ट मी माझ्या बायकोमध्ये शोधायला सुरुवात केली आणि मला ती मिळाली नाही. म्हणजे माझं समाधान होण्यासारखी मिळाली नाही म्हणजे काय, माझं आजही मला बरं नसेल की ती जीवापलीकडे काळजी घेते, सगळं करते. तिची कर्तव्य म्हणजे माझ्या बायकोला माझ्या घरच्यांनी 100% मार्क दिलेत, माझ्या इतर कुटुंबांनी, मामाकडच्यांनी, काकाकडच्यांनी 100% मार्क दिलेत, तिच्या घरच्यांनी, तिच्या कुटुंबांनी तिला 100%, समाज तिला 100% मार्क देतो. मी सोडून तिला सगळ्यांनी नुसतं डिस्टिंक्शन नाही 100% पास केलंय, मी तिला कायमच फेल केलंय. तर माझ्यासाठी ती एक फेलियर बायको होती असं माझा समज होता. आणि मग काय झालं, मी पूर्णपणे भावनिक दृष्ट्या तुटलो. मला आधार नाही अशी अवस्था झाली. मग आधार कुठे मिळायचा? मन मोकळेपणाने कुठे बोलायचो? तर बट नॅचरली दारू पोटात गेली की मी मन मोकळेपणे बोलायचो. परत तेच की ज्या गोष्टी माझ्या भावना रोखून ठेवत होत्या, जो बांध घालून ठेवत होत्या, ज्या भीती असेल, जे असुरक्षितपणा असेल, जे विचार असतील की मी हे मांडल्यानंतर मला समाज काही देणार नाहीये, ते सगळे विचाराचे जे बांध होते ते दारू तोडून टाकायचे. आणि मी मन मोकळेपणाने बोलायचो, समोरचा मन मोकळेपणाने प्रतिसाद द्यायचा त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यामुळे आज मी म्हणेन की त्याच्यामुळे मला बारमध्ये जे माझ्याबरोबर प्यायचे त्यांचा आधार वाटायला लागला आणि दारू तो आधार मला मिळवून देते हे वाटायला लागलं. आणि मी हळूहळू जास्तीत जास्त दारूवरती अवलंबून झालो, कारण दारू प्यायल्याशिवाय मला
हे आधार देणाऱ्यांचा आधार मिळत नव्हता. मी बोलू शकत नव्हतो मनातलं सगळं काही. तुम्हालाही सगळ्यांना माहिती असेल, आपल्यातले बरेच जण दारू प्यायल्यानंतर, आता मगाशी आपले बांधव होते, मी परत नाव घेत नाही, की ते चालू मीटिंगमध्ये बोलले का? त्यांना काय मीटिंग डिस्टर्ब करायची होती का? अजिबात नाही. जो भावनिक बांध न पिता घातला गेलेला होता, दारू तो बांध तोडून टाकते आणि मग माणूस ओपन या मीटिंगमध्ये, की जिथे स्पीकरच शेअर करणार आहे, तिथे तो डिस्टर्ब करतो मीटिंग आणि हे करतो, तर ते दारू करते काम. तर ते माझ्या बाबतीत व्हायला लागलं आणि पुन्हा तेच, की ॲलर्जी ऍक्टिव्हेट झाली. त्याच्यामुळे मी 2 पेग पिऊन तो आधार मिळवू शकत नव्हतो, 4 पेग पिऊन तो आधार मिळवू शकत नव्हतो, 5 पेग प्यायला लागले, 6 पेग प्यायला लागले. तर ही जी ॲलर्जीमुळे जे आणखीन प्यायला लागतं. झालं काय असतं, की मी जर 2 पेग पिऊनच तो आधार मिळवू शकलो असतो, किंवा तो माझा मित्र ए मेंबर 2 पेग पिऊनच सेल्सच्या कॉलला जाऊ शकला असता, तर मस्त होतं ना, वंडरफुल होतं ना. नाही, दारुड्यांच्या बाबतीत आणखीन एक गोची असते. एकदा त्यांना तो दारूचा आधार वाटायला लागला, की गोंधळ हा होतो, की त्यांना तो आधार सतत पाहिजे असतो. सातत्याने त्यांना तो दारूचा आधार पाहिजे असतो आणि त्यामुळे सातत्याने तो आधार ते शोधत असतात. तिकडे चॉईस, त्यांचा जो डिपेंडन्सीमुळे पहिल्यांदा दारूचा चॉईस, दारू तुमचा चॉईस कुठे काढून घेते, तर डिपेंडन्सी जेव्हा दारूवर होते. तर डिपेंडन्सीची 2 कारणं मी सांगितली. एक मित्राचा अनुभव सांगितला, एक स्वतःचा अनुभव सांगितले. तर प्रत्येक जण, आपण आता मगाशी 84 होतं, आता 91 जण आहोत, तर प्रत्येकाचा डिपेंडन्सी वेगळी असू शकते. कशामुळे मी डिपेंडंट झालो? आयुष्यात अपयशी मी आहे अशा वाटण्यामुळे डिपेंडंट झालो, किंवा मला पाहिजे तेवढं यश मिळतच नाही किती मिळवलं तरी, त्याच्यामुळे मी डिपेंडंट झालो. कशामुळे मी डिपेंडंट झालो हे मी शोधून काढायचंय. ती डिपेंडन्सी शोधून काढणं फार महत्वाचं असतं, कारण पहिल्या पायरीतला दुसरा भाग पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतो, की माझं जीवन मी हाताळू शकत नाही. अशी परिस्थिती माझी दारुडेपणाने झाली. तर हे जे आहे हे पूर्णपणे कशावरती अवलंबून असतं, तर माझी डिपेंडन्सी दारूवर कशामुळे आहे हे शोधून काढण्यावरती अवलंबून असतं. तर मी काय म्हटलं, की चला मी दारूवरती डिपेंडंट झालो आणि 2 पेग पेलो आणि माझं काम चालू होतं. माझा भावना मी बायकोसमोर बिनधास्त व्यक्त करत होतो, मी मित्रांसमोर व्यक्त करत होतो आणि छान चाललेलं. म्हणजे बायकोसमोर रागच व्यक्त करत होतो तिच्यावरती असलेला. आणि माझी बायको खूप प्रॅक्टिकल आहे, दुर्दैवानी दारुड्यासाठी. दुर्दैवानी ती प्रॅक्टिकल आहे, नाही दुर्दैवानी मी दारुडा आहे म्हणून दुर्दैव म्हणतोय. ती अतिशय प्रॅक्टिकल आहे आणि मी म्हणजे महामूर्ख खुळा भावनिक आहे, टोकाचा भावनिक, पराकोटीचा भावनिक आहे. म्हणजे मी तिच्यासाठी अक्षरशः माझ्या अंगातलं सगळं, शरीरातलं रक्त कापून काढून बालदीत भरून देईन तिला. ती म्हणेल मूर्ख आहेस, कशाला मरायचं असं करण्यापेक्षा. असा आमच्यात फरक आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, ती समजूच शकली नाही. म्हणजे मी वेडा भावनिक आहे हे ती समजूच शकली नाही. आणि ठीक होतं ना, मी 2 पेग पेलो असतो आणि जर हे सगळं होत असतं तर ठीक होतं ना. नाही, मी मगाशी नाही म्हटलं, पुन्हा त्या स्टेजला आलो. आता का नाही ते सांगतो. मगाशी सांगितलं मी, त्याच्यातलं तत्वज्ञान सांगितलं, अनुभव सांगतो. काय झालं, मी भावनिक आहे आणि दारू ते मला रोखून ठेवणारे, माझ्या भावनांना रोखून ठेवणारे बांध तोडतात. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी केव्हाही दारू प्यायला जायला लागलो. म्हणजे मी भावनिक झालो आणि भावना माझ्या मनात साठतायत आणि भावना माझ्या मनात गोंधळ घालतायत, हे जेव्हा माझ्या लक्षात यायचं, तेव्हा मला प्यायची इच्छा व्हायची. तर ह्याला म्हणतात ट्रिगर. मी मागे अल्कोहोल ट्रिगर्स वरती शेअर केलं, तर ह्याला म्हणतात ट्रिगर. माझं ट्रिगर काय होतं, मी भावनिक दृष्ट्या जीवनात हारलेलो होतो माझ्याचमुळे. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा ह्या भावनिक भावनांचा माझ्या मनात कोलाहल व्हायचा, तेव्हा माझं दारू पिण्याची इच्छा ट्रिगर व्हायची आणि मग मला चॉईस नाही राहायचा की कधी प्यायला जायची. हा चॉईस गमावण्याचा पहिला, डिपेंडन्सी आल्यानंतरचं पहिलं पुन्हा लक्षण आहे, की चॉईस गेला म्हणजे काय, कधी प्यायची हा चॉईस नाही. अनुभव शेअर करतो. माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस होता आणि मी मोठी पार्टी, जंगी पार्टी केली होती, पण मला मजा येत नव्हती त्या पार्टीमध्ये. का मला माहिती नाही. मी पाहुण्यांना बोलवलेलं, 150-200 लोक माझ्या मुलीच्या पहिल्या बर्थडेला. मी 1998 सालची गोष्ट सांगतोय. भरपूर मोठा बर्थडे, सगळं काही, पाहुणे आलेले, जल्लोष चालू होता. मला
तेवढी मजा येत नव्हती. आणि माझे 10-10:30ला ड्रिंकिंग पार्टनर झाले. मी अक्षरशः पार्टी गुंडाळली. चला आणि मी प्यायला गेलो. का? कारण माझ्या आतमध्ये ज्या भावना तुंबलेल्या होत्या ना, त्या पार्टीत मला जी धमाल करायची होती ना, बर्थडे पार्टीमध्ये मला जो जल्लोष करायचा होता ना, तो जल्लोष करायला मला बरेच भावनिक बांध होते मनामध्ये आणि ते दारू प्यायल्याशिवाय बांध तुटणार नव्हते. त्यामुळे धावत पळत दारू प्यायला गेलो. अर्थात तेव्हा मी 3 पेग, माझा ॲलर्जीमुळे वाढलेला कोटा 3 पेग होता. 3 पेग पेलो, पण तोपर्यंत मी पार्टी गुंडाळूनच गेलेलो. म्हणून तो जल्लोष करायला मी आलो तर कोणीच नव्हतं, फक्त ड्रिंकिंग पार्टनर. मग ड्रिंकिंग पार्टनरमध्ये जल्लोष केला. मग घरी आलो. बायको आणि मुलगी होती. तेव्हा माझ्याबद्दल बायको निराश झालेली नव्हती. त्यामुळे मग तिथे टाइमपास केला. ती पण होती. आम्ही टाइमपास केला. बायको म्हणते, काय रे गुंडाळलीस पार्टी तू अशी? म्हटलं अगं काही नाही, ते आलेले ना, मग त्यांना वाईट वाटलं असतं. तिने पण समजून घेतलं, कारण तशी पार्टी संध्याकाळी 7 पासून 10:30 पर्यंत चालली तर तीही खुश होती. माझी बायको समाधानी आहे तशा प्रवृत्तीची. ती पण खुश होती. ती म्हणे ठीक आहे, मजा केलीस ना, प्यायलास ना, असं तसं सगळं झालं. हे तोपर्यंत होतं. पण जेव्हा हे चॉईस माझं जास्तीत जास्त प्रमाणात जायला लागलं, म्हणजे माझी मुलगी लहान होती आणि आजारी होती. तिला 101च्या पुढे ताप होता आणि मी प्यायला गेलो मित्राबरोबर आणि मला बायकोनी बोलवून घेतलं आणि मी जो चिडलो, संतापलो आणि डॉक्टर म्हणाला एवढं काही सिरियस नाहीये आणि मी जे तिला शिव्या देऊन की माझा आनंद तुला बघवत नाही आणि मी पुन्हा प्यायला गेलो आणि मी प्यायलो. तो माझा ड्रिंकिंग पार्टनर तर परत आला नाही, कारण तो निघून गेलेला घरी, तो दारुडा नव्हता. मी परत प्यायला गेलो आणि हळूहळू जसं जसं मी पीत गेलो ना, माझा विश्वास जास्तीत जास्त दृढ होत गेला की माझी बायको वाईट आहे, माझे आई वडील वाईट आहेत, माझे भाऊ बहीण वाईट आहेत, समाज वाईट आहे. हे जे माझ्या मनात साठलेलं होतं ना, ते जास्तीत जास्त दृढ होत गेलं. त्यामुळे जास्तीत जास्त भावनिक दृष्ट्या मी तुटत गेलो आणि मग मला भावनिक कोलाहल मनामध्ये वाढला. अशांतता, अजिबात कशात रस नाही, कशात मजा नाही. मी अदरवाईज थोडंफार तरी कधीतरी एन्जॉय करत होतो लाईफ. मी एकदम हॅपी गो लकी म्हणून माझ्या फॅमिलीमध्ये फेमस आहे. हसत खेळत धमाल, प्रत्येक वेळी धमाल करायची या प्रवृत्तीचा आहे. म्हणजे मी चेष्टा आणि मस्करी किती करावी याचा लिमिटच कधीतरी घालवतो. उदाहरण देतो, माझी आजी वारली आणि सगळेजण उभे होते. माझे काका रडत होते. माझे वडील असे धाय मोकळून रडणाऱ्यातले नव्हते. ते पण एका ठिकाणी शांतपणे डोळ्यात पाणी आणि असं सगळं होतं. आणि मी माझ्या आजीच्या त्या चाळीच्या घराच्या बाहेर उभा होतो आणि आमच्या आजीच्या शेजारचे आले आणि म्हणाले फार वाईट झालं, लवकर गेल्या का, असं काहीतरी ते म्हणाले. आणि मी म्हटलं हो बोलू नका, म्हातारी उठून बसेल, आणि हसायला लागलो. तो माणूसच खजील झाला आणि निघून गेला. तर भावनिक बंधन ठेवायला पाहिजे हे नसायचं मला. मी कधीतरी असा वेड्यासारखा माझा आनंद व्यक्त करायचो की कुठे विनोद करायचा ते मला कळायचं नाही, कुठे दुःख. मला मृत्यूचं दुःख असतं हेच मला माहिती नाही. म्हणून मला भावनिक समतोलच नव्हता माझ्या मते. आनंदाचा समतोल नाही, दुःखाचा पत्ता नाही जिथे असायला पाहिजे तिथे, रागाचा कंट्रोल नाही. त्यामुळे भावनिक नियंत्रण नसल्यामुळे मला दारूवरती डिपेंडन्सी फटाफट वाढत गेली माझी. आता प्रत्येकाची डिपेंडन्सी म्हणून बरेच सभासद शेअर करतात बघा की मी 50व्या वर्षापर्यंत दारुडा नव्हतोच, त्याच्यानंतर अचानक दारुडा व्हायला लागलो. तर ती डिपेंडन्सी नेमकी कधी दारूवरती शिफ्ट झाली? दारुड्या प्रवृत्तीचा माणसाची डिपेंडन्सी कशावरती तरी, त्याचा जो कमकुवतपणा असतो त्याची डिपेंडन्सी कशावरती तरी असते. जशी मी आई वडिलांच्या बाबतीत भावनिक माझं अवलंबित्व, भाऊ बहिणीवरती अवलंबित्व, हे जेव्हा मला अपयश आलं त्याच्यामध्ये, तेव्हा मी ते साठवून ठेवलेलं. ती डिपेंडन्सी पुढे ढकलत मी प्रेयसीपर्यंत आणली, बायकोपर्यंत आणली. बायकोच्या बाबतीत जेव्हा ती डिपेंडन्सी अपयशी ठरली, तिथे सगळं संपलं आणि ती डिपेंडन्सी दारूवर शिफ्ट झाली. तर ही डिपेंडन्सी आपली जेव्हा दारूवर शिफ्ट होते, तिथून दारुडेपणाला सुरुवात होते. मग ती कुठच्याही वयात होऊ शकते. कोणाची कुठच्या वयात होईल ते सांगता येत नाही. म्हणून हा दारुडा 14व्या वर्षीत का झाला आणि मी 50व्या वर्षीत का झालो, तर त्याचं कारण सरळ हे आहे की माझी डिपेंडन्सी मी शेवटपर्यंत कशावरती ठेवलेली, ती दारूवर कधी शिफ्ट झाली. म्हणून जे कार्ल युंगनी पत्रात BWN लिहिलंय, स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटम, ते डिपेंडन्सीवरच्या बाबतीतच आहे की माझी जी दारूवरची डिपेंडन्सी आहे ती काढून घेऊन मला आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक जागृती आणि आध्यात्मिक प्रगतीवरती ती डिपेंडन्सी शिफ्ट करायला पाहिजे. तर मला दारूतनं मुक्तता, कायमस्वरूपी दारुडेपणातून मुक्तता मिळू शकते. म्हणून ते स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटम असं ते कार्ल युंग यांनी
लिहून पाठवलेले आहे. तर माझा म्हणून सांगायचा गोष्ट काय की माझा कधी दारू प्यायची हा चॉईस गेला. मी बायको टायफॉइडने आजारी होती, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. ती मला संधी वाटली. इतरांना काय वाटलं असतं, ही संधी आहे जबाबदारी पार पाडण्याची, बायकोला दाखवून देण्याची की मी एक चांगला नवरा आहे. ही संधी आहे समाजाला दाखवून द्यायची की मी अगदी गयागुजरा नाही. मला ती दारू प्यायची संधी वाटली की आता ही घरात नाहीये. आता जितके दिवस ही हॉस्पिटलमध्ये आणि समर्थन काय होतं, माझी आई आहे तिच्याबरोबर, तिची आई आहे तिच्याबरोबर, तर मी असायचं कारण काय. त्यामुळे मला ते समर्थन होतं आणि मी त्या 10 दिवस माझी बायको टायफॉइडने आजारी होती आणि आधी बऱ्यापैकी गंभीर होतं. त्यानंतर बरी होत गेली, पण मी हॉस्पिटलला एक दिवसही पोचलो नाही. मी 10 दिवस ती संधी ते समजून पीत राहिलो. तर हा चॉईस गेल्याचं लक्षण आहे की दारूचा चॉईस गेला म्हणजे कधी प्यायची. उलट तेव्हा नाही प्यायला पाहिजे होती, तेव्हा मी प्यायलो. माझ्या नातेवाईकाकडे सत्यनारायणाची पूजा होती. तोपर्यंत मी या लिमिटपर्यंत चॉईस घालवला नव्हता की मी दारू पिऊन सत्यनारायणाच्या पूजेला जाईन. पुन्हा एकदा सांगतो, हे कोणताही धर्म माना सांगत नाही, तसं मानू नका सांगत नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तर मी धर्म जो मानतो म्हणून सत्यनारायणाच्या पूजेचा उल्लेख केला. तर नात्यात सत्यनारायणाची पूजा होती. मी गेलो नाही पूजेला, मी दारू पित राहिलो, मी गेलो नाही. तर तोपर्यंत तेवढा चॉईस माझा गेलेला नव्हता की मी दारू पिऊन जिथे नाही प्यायला पाहिजे, देऊळ आहे, पूजेचं ठिकाण आहे, हे आहे, ते आहे, अशा ठिकाणी मी नाही जायला पाहिजे. मला आठवतंय गणेशोत्सव होता, आता होऊन गेला आणि गणपती विसर्जन करायला पण मी थांबलो नाही. आमच्याकडे आज आजोबांपासून जवळपास 100हून जास्त वर्ष गणपती येतो. आता माझ्या काकाकडे येतो, पहिले आजोबांकडे, तिथेच आता काका राहतो. तर इतकी वर्ष गणपती येतो, सगळे आम्ही नातेवाईक भेटतो. पण मी विसर्जनाला पण न थांबता निघून आलो. का? तर माझ्या ड्रिंकिंग पार्टनरचा फोन आला, अरे माझ्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालं, तुझ्या इथलं झालं का? तर आपण बसूया. मी मुंबईला होतो, तो ठाण्यात होता, मी निघून आलो. म्हटलं मी ठाण्याला पोहोचेस्तोवर हा निघून गेला तर मला प्यायला मिळणार नाही, आणि म्हणून मी निघून आलो आणि मी दारू प्यायला. तर दारूनी चॉईस काढून घेतला म्हणजे काय की आता गणपती आहे, विसर्जन आहे, आज नाही येणार बाबा, यू कंटिन्यू. नाही, पण मला भावनिक आधार, भावनिक सुरक्षा, खरा आनंद, खरा भावनिक मोकळेपणा मला प्यायल्यावरच वाटायचा. त्याच्यामुळे त्या गणपतीत, त्या उत्सवात मला आनंद वाटत नव्हता. आणि माझं आणखीन एक बंधन मनावरती होतं, धार्मिक बंधन, की मला असं वाटायचं नाही, देवाचं नाव घेऊन काही खोटं करायचं नाही. म्हणून माझे घरचे बरेच वेळा मला देवाची शपथ घे सांगायचे. नंतर माझी डिपेंडन्सी एवढी वाढली की दारू प्यायची कारणं संपली माझी. मी दारू प्यायला कारण करायचो किंवा मित्राचा हळद आहे, कोणाचं लग्नाची पार्टी आहे, कोणाचा बर्थडे आहे, असं कारण कधी खरं कधी खोटं असं सांगून जायचो. आणि मी तो चॉईस मी ठेवलेला होता. तोपर्यंत तो चॉईस माझा गेलेला नव्हता. कधी प्यायचा हा चॉईस गेलेला होता, पण खोटं सांगून का होईना मी जस्टिफाईड, समर्थनीय कारण सांगून प्यायला जायचो. आणि मी समर्थनीय कारण सांगून प्यायचो. समर्थनीय कारणं कमी पडायला लागली. एकदा मी सांगितलं मी शिर्डीला जातोय, आणि मी शिर्डीला जातोय म्हटल्यानंतर ओव्हरनाईट मिळालं ना, आणि मी इथे हॉटेल रूम बुक केली, दारू प्यायलो, इतर उद्योग केले. बघा, मी देवाचं नाव घेऊन हे केलं. मी पुन्हा एकदा सांगतो, हे देव माना सांगत नाही, मानू नका सांगत नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मी ज्या धर्माचा आहे त्याचे काही अनुभव सांगतोय दारुडेपणाशी निगडीत. तर मी शिर्डी जाऊन मी पीत राहिलो. माझं ते चॉईस दारूनी काढून घेतला की आता देवाचं नाव घेऊन नाही बाबा दारूशी काय खेळ करायचा. हा जो बंधन होतं, हे बंधन मी तोडला. ते उंबरठे दारू मला ओलांडायला लावते, एक उंबरठे, एक बंधनं दारू मला ओलांडायला लावते. आणि ते बंधन मी ओलांडल्यानंतर किती वेळा शिर्डीच्या वाऱ्या माझ्या झाल्या असतील, किती वेळा कुठे मी बालाजीला जायचं, कुठे जिथे 2-3 दिवस मला बाहेर पडायला मिळेल आणि पिता येईल. त्याच्या पुढे टप्पा गाठला मी, म्हणजे समर्थनीय कारणं बंद झाली. मग बायकोला दोष देणं सुरू झालं. आणि कसं आहे, ते मी समर्थन करतो ना, त्याच्यावर मी विश्वास ठेवायला लागतो. अशा प्रवृत्तीचा मी आहे. बरेच दारुडे असतात की त्यांना त्यांच्या खोट्यावर पण विश्वास बसायला लागतो. मी सगळे दारुडे असतात असं म्हणणार नाही, कारण मी कोणी तज्ज्ञ नाही. मी माझे अनुभव शेअर करतो आणि बऱ्याच सभासदांशी शेअर करून बोलल्यामुळे मी बरेच सभासद हे सांगू शकतो की आपण जे समर्थन करतो किंवा बहाणे बनवतो किंवा खोटी कारणं सांगतो, त्याच्यावरती बऱ्याच दारुड्यांचा विश्वास बसायला लागतो.
आणि मी बायकोला हे सांगून बाहेर पडायला लागलो की तू वाईट आहेस. मी माझ्या बायकोला म्हणायचो तू माझ्या आयुष्याला लागलेली कीड आहेस, बघा किती खालच्या टोकाला जाऊन बोलायचंय. आणि मी हे सांगून दारू प्यायला लागलो. म्हणजे माझं दारूनी चॉईस काय काढून घेतला की समर्थनीय कारण सांगणं सुद्धा मी बंद केलं. मी कारणं निर्माण करायला लागलो. त्याच्यामध्ये एक स्टेज होती, समर्थनीय कारणं सांगायच्या आधीची एक स्टेज होती, ते म्हणजे दारूसाठी पार्ट्या, पाणी, तर पार्ट्या देणं. नातेवाईकांना बोलव, पार्टी कर. मुलीचा बर्थडे, मी मुलीचे एवढे बर्थडे केलेत आणि एवढं काय काय केलंय की बायकोला वाटेल जरा केवढं प्रेम उतू जाते. खरं म्हणजे मला दारू प्यायला कारण पाहिजे असायचं. मग पार्टी, बर्थडे पार्टी म्हटल्यावर दारू, बायकोची बर्थडे पार्टी म्हटल्यावर दारू, माझी बर्थडे पार्टी म्हटल्यावर दारू. मी तर एकदा आई वडिलांची मॅरेज अॅनिव्हर्सरीची पार्टी ठेवली. आई वडीलच नाही, आई वडील बाहेर गावी गेलेले आणि मी ठेवली का तर दारू प्यायला. तर ते कारण पहिले होती. त्याच्यानंतर समर्थनीय कारण होती की इतरांचे बर्थडे, इतरांचे लग्न. मी तर कुठेही पेपरात आलं ना की कुठच्या तरी नगरसेवकाच्या मुलीचं लग्न आहे. आता वडिलांचे माझ्या बरेच नगरसेवक, आमदार, खासदार ओळखीचे आणि खरंच आमंत्रण यायची. वडिलांना आलेले अर्धे अधिक आमंत्रण पत्रिका मी ढापलेल्या आहेत आणि घरी माझ्या बायकोला दाखवल्यात. कारण मी 1999 साली वेगळा राहायला गेलो. तो परस्पर मी आत्ता या वडील गेल्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा इथे राहायला आलो आई वडिलांच्या घरी. तर मी इथून पत्रिका ढापून न्यायचो आणि बायकोला सांगायचो, बाबा म्हणालेत की मी जाऊ शकत नाही, तर तू, कारण माझे वडील जायचे नाहीत या सगळ्या मोठ्या जे राजकारणी वगैरे लोकांच्या पार्ट्यांना वगैरे जायचं. मी सांगायचो, हे बघ, समर्थनीय कारणं पण कमी पडायला लागली, कारण दारू वाढतच गेली. महिन्यातनं एकदाची, आठवड्यातनं एकदा वरती आली, आठवड्याच्या एकदातनं आठवड्यात दोनदावर आली, आठवड्यात दोनदातनं तीनदावर आली. त्याच्यामुळे मग समर्थनीय कारणं कमी पडायला लागली. म्हणून मग जे शेवटला मी सांगितलं ते की बायकोला दोष देऊन, समाजाला दोष देऊन, जगाला दोष देऊन मी दारू प्यायला लागलो. आणि मग काय, रोजच भांडणं काढायची, रोजच काहीतरी कुरापती काढायची. सुरुवातीला मी भांडणं आणि कुरापती काढायचो, नंतर भांडणं व्हायला लागली. कारण मी म्हटल्याप्रमाणे मी केलेली समर्थन, कारण का मी गुणीबाळ आहे या जर मी वैचारिक खात्रीमधनं बाहेर आलो, तो भ्रमच होता. या भ्रमातनं जर मी बाहेर आलो की मी गुणीबाळ आहे, तर मग मी दोषी आहे हे मान्य करायला लागेल आणि दोषी आहे मान्य करायला लागल्यानंतर उपाय करावा लागेल. दारुडा माझ्यासारखा कधीही उपाय करायला नाकारत नाही, पण मी दोषीच नाही तर उपाय कशाला करायचा. त्यामुळे मी दोषी आहे हे मान्य करायचं नाही, म्हणून मी गुणीबाळ आहे. आणि मी गुणीबाळ आहे हे स्वतःला सांगत राहून माझा विश्वास बसला की मी गुणीबाळ आहे, बायको वाईट आहे आणि बायको अशी मला मिळाल्यामुळे मी दारुडा झालो. बघा, माझं प्रवास कधी सुरू झाला, 16व्या वर्षी. डिपेंडन्सी माझी कधी सुरू झाली, बायको माझी लग्न झाल्यानंतर बायको मला ते सगळं पुरवू शकत नाही जे मी आई, वडील, भाऊ, बहीण, समाज, मित्र सगळ्यांकडनं अपेक्षा करत होतो, भावनिक अपेक्षा, त्या बायकोकडनं मिळत नाही. तेव्हापासूनच माझी डिपेंडन्सी खरी सुरू झाली. पण डिपेंडन्सी दिसायला कधी लागली, वयाच्या 32व्या वर्षी. मी दारू डिपेंडन्सी चालू झाली वयाच्या 25शीला. म्हणजे 7 वर्ष डिपेंडन्सी दारूवरती असून सुद्धा ती दिसत का नव्हती, कारण आधी समर्थनीय कारणं होती. आधी मी वेगवेगळ्या गोष्टी करून दारूची सोय करत होतो, पण माझी दारू 32व्या वर्षी एवढी वाढली की मला त्याच्यातून दारू मिळवायसाठी कारणच संपली. आणि मग मी हे सुरू केलं, बायकोला दोष देणं, मग बायकोला रडवणं, बायकोला त्रास देणं. आणि दुर्दैवाने माझा त्याच्यावर विश्वास बसत गेला. त्याच्यामुळे रिकव्हरीला खूप त्रास झाला. जे पुनर्बांधणी म्हणतात, नातेसंबंध सुधारणं म्हणतात, तिला एवढं खालच्या तळाला, म्हणजे बायको म्हणाली, मी एकदा तिला कौतुकाने बायकोला सांगितलेलं की बघा, मी तुला मारलं नाहीये कधी, मी तुला मारत नाही. बायको म्हणाली, अरे मारलं असतंच तर चाललं असतं रे, तू शब्द तुझे जे बोललाय त्यापेक्षा मारलं असतंच तर चाललं असतं. एवढं, म्हणजे मी काय काय बोललो असेल इथे मी शब्दात सांगत नाही, तर मी एवढं तिला बोललोय की फार वाईट. आणि मग माझी कोणती स्टेज आली, तर माझ्या मामेभावाचं लग्न होतं आणि साखरपुडा होता आणि आम्ही साखरपुड्याला गेलो होतो. आणि मी अक्षरशः कानात हेडफोन लावून एफएम ऐकत उभं होतो. मला काही रसच राहिला नाही. जगातल्या कोणत्याही व्यवहारामध्ये माझा रस राहिला नव्हता. व्यवसायाच्या ठिकाणी मी येऊन बसायचो. चांगली मॅनेजर मुलगी होती, चांगले 1-2 कामगार, 15तले 1-2 शिल्लक राहिलेले ते चांगले कामगार होते. ते चांगले 1-2 कामगार आणि चांगली मॅनेजर मुलगी आणि थोडंफार आई आणि बायको, कारण आई वडिलांच्या घरातच खाली तळमजल्याला वडिलांचं कमर्शियल जागा आहे, तिकडे माझा व्यवसाय होता. त्यामुळे आई वडिलांचं थोडंफार लक्ष, बायकोचं थोडंफार लक्ष, येऊन जाऊन, कारण आम्ही इथे राहत नव्हतो. तो व्यवसाय टिकून होता, पण माझं व्यवसायात लक्ष संपलेलं साफ.
पैसे कमवण्याचं उद्दिष्ट एकमेव राहिलेलं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आर्थिक पुनर्बांधणी करणं आणि आर्थिक नियोजन करून ती पुनर्बांधणी साकारणं हे माझ्यासारख्या दारुड्याला कठीण का होतं? माझ्यासारख्या म्हणतोय मी. दारुड्याला कठीण का होतं? कारण दारूसाठी पैसे कमवणं हे शेवटचं एकमेव पैसे कमवण्याचं उद्दिष्ट राहिलेलं होतं. जीवन जगण्याचं उद्दिष्ट, कुटुंब टिकवण्याचं उद्दिष्ट, समाजातलं स्थान टिकवण्याचं उद्दिष्ट, आरोग्यासाठी उद्या पैसे लागतील हे उद्दिष्ट, सगळी उद्दिष्ट संपलेली होती. एकच उद्दिष्ट राहिलेलं की दारूची सोय कशी करायची, त्यासाठी पैसे कमवायचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी मी कमवायचो. त्यामुळे दारू बंद झाल्यानंतर उद्दिष्टच संपली पैसे कमवायची. मग मला नव्याने उद्दिष्ट ती जाणून घ्यायला लागली, जी मी लहानपणापासून शिकलेलो आणि गमावलेली ती उद्दिष्ट मला पुन्हा जाणून घ्यायला लागली. मग पैसे कमवायचा विषय आला. त्यामुळे मला भरपूर त्रास झाला, आजही होतो. आर्थिक भाग हा जीवनाचा माझ्यासाठी फार कठीण होऊन बसला. कारण मी वयाच्या 32 पासून वयाच्या 39 पर्यंत मी केवळ दारू पिण्यासाठी पैसे कमवायचो. 7 वर्ष. त्याच्यामुळे पैसे कमवण्याची उद्दिष्टच संपून गेली माझ्या जीवनातली. तर हे एक माझ्या जीवनात झालेली पडझड. आणि जे मी माझ्या भावाच्या साखरपुड्याला मी जे माझं परिस्थिती सांगितली की मी काय परिस्थितीत होतो, तर माझं समाजाशी नातं संपलेलं होतं. मी केवळ एक जगतोय म्हणून मी जगत होतो आणि माझं चाललंय म्हणून सगळं चाललेलं होतं. आणि अशी स्टेज आहे ना, खूप डेंजरस असते दारुड्यासाठी. होप वरती आपण म्हणतो की अगदी कीटक जरी असेल, एखादा साध्यातला साधा कीटक जरी असेल, त्याला तुम्ही मामुंगी सुद्धा तुम्ही मारायला निघालात, ती तैरा-वैरा जीव वाचवण्यासाठी धावते. माकडिणीची गोष्ट आपण ऐकतो की गळ्यापर्यंत, तोंडापर्यंत, नाकापर्यंत पाणी आल्यानंतर तिने पिल्लाला पायाखाली घेतलं. तर जीव वाचवणं हे प्रथम उपजत प्रवृत्ती. उपजत प्रवृत्तीतील सगळ्यात मूलभूत उपजत प्रवृत्ती म्हणजे जिवंत राहणं. उडणारा माणूस जीवाच्या पलीकडे हातपाय झाडून ज्याला पोहता येत नाही, तो सुद्धा बराच काळ पाण्याच्या वर तरंगतो. का? कारण तो जीवाच्या, पण त्याच भीतीमुळे तो बुडतोही. त्या विषयात आता नको पुढे, कारण तो विषय नाहीये तरंगण्याचा आणि बुडण्याचा. तर जिवंत राहणं आणि ही इच्छा जेव्हा मरते, जिवंत राहण्याची इच्छा मरते, तिकडे दारुड्याचं रिकव्हरी कठीण होऊन बसते. अशक्य नाही, पण कठीण होऊन बसते. त्या स्टेजला जवळपास मी पोहोचलेलो. आणि मग कुठेतरी एक आशेचा किरण देवाच्या कृपेने माझ्यावर झालेला होता. कारण मी दारुडेपणाचा माझा प्रवास मी तुम्हाला सांगितलं, तो 1994-95 साली सुरू झाला. पण 1997 साली लगेच माझी एएशी ओळख झालेली. मी एका ठिकाणी व्यावसायिक काम करायचो, कॉन्ट्रॅक्टर होतो, तिकडे ए मेंबर नोकरी करायचे, म्हणून माझी एएशी ओळख झालेली. तर माझ्यावर झालेले सगळ्यात मोठे ईश्वरी उपकार आहेत. जादू म्हणा, चमत्कार म्हणा, लक म्हणा, जे मी कायम म्हणतो की मी लक, लॉटरीच्या बाबतीत मी लक माझं 0 मायनस आहे समजतो, 0 पण नाही. पण ते माझ्यासाठी लागलेली सगळ्यात मोठी लॉटरी होती की 1997 मध्ये माझी एएशी ओळख झालेली. म्हणून तो थोडासा एक दुवा माझा आशेच्या किरणाशी जोडलेला होता, एक होप शी जोडलेला माझा दुवा होता, ज्याच्यामुळे मी पूर्णपणे कधीच हारलो नाही, कधीच नाही. आणि म्हणून मी 2005 मध्ये स्वतःहून अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये स्वतःची समस्या घेऊन आलो. आता ही समस्या जेव्हा मी घेऊन आलो, तेव्हा एकच गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती की माझी डिपेंडन्सी दारूवरती का आहे, हे मी ओळखलेलं नव्हतं. हे ओळखणं फार गरजेचं असतं. मद्यमुक्तीचा प्रवास सुरू करण्यासाठी मला दारू बंद करायला पाहिजे, हे 2-3 प्रकारे लक्षात येतं. एक म्हणजे नाही रे बाबा मी मरीन, म्हणजे मरण्याची भीती ज्या दारुड्याची गेलेली, जगण्याची इच्छा ज्या दारुड्याची गेलेली नसते ना, त्याला मला मरीन या भीतीने तो दारू प्यायचा थांबतो. दुसऱ्या प्रकारे दारू प्यायचा माणूस थांबतो म्हणजे कोणाचा तरी एक भावनिक आसरा असतो. जसं माझी भावनिक डिपेंडन्सी हे कारण होतं दारूवरती डिपेंडन्सी असायचं. तर जर दुसरं काही कारण असेल डिपेंडन्सीचं दारूवरती, त्याचा भावनिक आधार कुठेतरी कोणाशी तरी जोडलेला असतो, बायकोशी किंवा मुलांशी किंवा कोणाशी. हा भावनिक आधार त्याच्यामध्ये जिवंत राहण्याची इच्छा जागृत ठेवतो. तर हे दारुडे एच्या मार्गाने किंवा इतर मार्गाने सोबर आहेत, त्यांच्याकडे तो एक आशेचा धागा असतो, ज्यांनी ते टांगून राहिलेले असतात जिवंत राहण्यासाठी आणि त्यांना ती संधी मिळायची वाट बघत असतात. पण प्रॉब्लेम काय असतो की ते कात्रीत सापडलेले असतात. कोणत्या कात्रीत? जो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा दुसरा भाग आहे.
त्यामुळे आपण काय बघितलं, डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल बघितलं, आपण चॉईस गमावलेला आहे. म्हणजे कधी प्यायची, कुठे प्यायची. आता कुठे प्यायची बाबतीत मला फार अनुभव नाहीत, कारण मी कायम बारमध्येच जाऊन प्यायलो. पण लोक संडासात जाऊन प्यायलेले आहेत, की आता दारू प्यायची आणि घराच्या बाहेर तर पडता येत नाही, मग संडासात जाऊन प्यायलेले आहेत. लोक गच्चीत चढून प्यायलेले आहेत, लोक जिन्यामध्ये लपून प्यायलेले आहेत, लोक दारुडे असे वेगवेगळ्या ठिकाणी दारू प्यायलेले अनुभव सांगतात. तेच की कुठे प्यायची हा चॉईस जातो. कारण दारू तर प्यायचे, ते आधार आपल्याला दारूचा पाहिजे. डिपेंडन्सीमुळे तो आधाराची गरज वाटते आणि तो भीती चेपायसाठी जे पहिला घोट पोटात जायला पाहिजे त्याच्यासाठी ते जागा शोधत असतात. म्हणून कुठे प्यायची हा चॉईस गेलेला असतो. तर त्यामुळे कधी प्यायची, कुठे प्यायची, कशी प्यायची. आता कधीतरी क्वार्टर असते पण सोडा याची सोयच करू शकत नाही दारुडा, आणि प्यायची तर असते, मग तो नीट प्यायला शिकतो. तर ही कशी प्यायची हे चॉईस का जातात, कारण डिपेंडन्सी एवढी वाढते की तो दारू प्यायच्यासाठी, तो पहिला घोट प्यायच्यासाठी तो थांबूच शकत नाही. आणि पहिला घोट प्यायल्यानंतर ॲलर्जी बाकी सगळं काम करते, हे आपल्याला माहिती आहे. तर ॲलर्जी म्हणजे सगळ्यांना, सभासदांना तरी माहिती आहे, जे सभासद नसतील आणि या मीटिंगमध्ये असतील लिंक मिळाल्यामुळे, तर ॲलर्जी म्हणजे दारुड्याच्या शरीरामध्ये असा काहीतरी एक बदल होतो रासायनिक, की ज्यामुळे किती प्यायची हा चॉईस त्याचा जातो. दारू किती प्यायची हा चॉईस दारुड्याचा जातो, ही ॲलर्जी. तर हे सगळं आपण डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल बघितल्यानंतर आपण चॉईस गेलेला तो बघितला. आता का चॉईस गेला, तर मी दुसरा भाग जो सांगितला की जीवन आमचं हाताळण्याच्या पलीकडे गेलेलं होतं. तर जीवन आमचं हाताळण्याच्या पलीकडे गेलेलं होतं हे माझ्या बाबतीत काय आहे आणि माझ्या मित्राच्या बाबतीत काय आहे ते आपण बघितलं. माझ्या मित्राच्या बाबतीत जीवन हाताळण्याच्या पलीकडे गेलेलं म्हणजे काय, की जीवन चालवायसाठी पैसा पाहिजे. आपण म्हणतो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे जीवन हाताळण्याच्या पलीकडे गेलेलं म्हणजे पैसे पाहिजे जीवन जगायला, आणि तो कमवू शकत नव्हता. कारण न्यूनगंडामुळे, असुरक्षिततेमुळे तो मार्केटिंग फील्डमध्ये असून धंदाच मिळवत नव्हता कंपनीसाठी आणि त्याची वाट लागलेली. त्यामुळे त्याचं जीवन हाताळणं अशक्य झालेलं. दारूनी ते शक्य केलं. दारू प्यायल्यामुळे भीती गेली, तो दारू प्यायला लागला आणि दारू पिऊन फील्ड वर्क करायला लागला आणि तो पैसा मिळवायला लागला. म्हणजे डिपेंडन्सी त्याची सुरू झाली. हे तो जीवन हाताळू शकत नव्हता, म्हणून त्याची डिपेंडन्सी दारूवरती झाली. आणि मग नंतर परत जीवन का हाताळणार नाहीसा झाला, कारण ॲलर्जीनी वाट लावली, दारू पीत राहिला, फील्डवरती 2-2 क्वार्टर 3-3 क्वार्टर पिऊन जायला लागला आणि वाट लागली आयुष्याची, पैसे कमवणं बंद झालं, भिकारी अवस्था झाली. म्हणजे जीवन हाताळण्याच्या पलीकडे परत गेलं. तर जीवन हाताळू शकत नव्हता म्हणून दारू आली, आणि दारू आली म्हणून जीवन हाताळू शकला नाही. हे सायकल जे आहे, त्याच्यामुळे मी जे सुरुवातीला सांगितलं की मध्ये पण किंतु परंतु का नाहीये, माझ्या स्पॉन्सरनी सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत काय झालं, तर मी भावनिक असुरक्षित होतो. मला आधार पाहिजे होता, भावनिक आधार, माया, प्रेम, लाड पाहिजे होते. थोडक्यात मी किंग्स बेबी सिंड्रोम असं एका सभासदांनी मला ए मध्ये आल्या सांगितलं आणि मी डोक्याला हात लावून त्याच्यापासून पळालो. मी ज्याच्याकडे पहिल्यांदा स्पॉन्सर होशील का विचारायला गेलो, आणि म्हणून नवीन कोणी सभासद असतील त्याला मोठे मोठे डायलॉग टाकू नयेत, नाही तर डायलॉग टाकले तर त्याचे अर्थ पण सांगावेत. तर किंग बेबी सिंड्रोम तुला आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मी पळून गेलो. तर थोडक्यात काय, की माझे लाड एका राजपुत्रासारखे सतत व्हावेत. माझे चंद्र हवा म्हटल्यानंतर मला चंद्र आकाशातनं आणून दिला पाहिजे, बस विषय संपला. कायम मला काय पाहिजे, कायम माझ्या मनात काय आहे, कायम मी कशाने दुःखी आहे. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता माहितीये, मी बोलून नाही दाखवायचो. मी आता बोलतोय पटापट पोट तयार का, पण मी बोलून नाही दाखवायचो. माझ्या मनात काय आहे, बायकोनी माझ्यासाठी आता चहा करावा, मी दमून आलोय साईटवरनं आणि बायकोनी माझ्यासाठी चहा करावा. सांग ना नालायका, चहा कर ना जरा प्लीज. ती काय नाही म्हणणार होती का. मी बसायचो आणि माझी अपेक्षा असायची आता ती विचारले, रे चहा पाहिजे का रे तुला, ती नाही विचारायची आणि मी म्हणायचो बायको नालायक आहे. ही साधी लेवल सांगितली मी तुम्हाला, ही साधी लेवल. त्याच्यानंतर बेडरूम पर्यंत सगळ्या लेवल. प्रत्येक बाबतीत मी अपेक्षा करायचो की ती मला येऊन विचारेल की तुला काय पाहिजे, तुला हे पाहिजे का, आणि बरोबर नेमकं ओळखेल मला काय पाहिजे. तर हे किंग्स बेबी सिंड्रोम, की राजपुत्राला काय पाहिजे हे ओळखून त्याला, किंवा नाही तर 100 गोष्टी त्याच्यासमोर ठेवायच्या की एक गोष्ट त्याला जी पाहिजे ती तो बरोबर घेईल. तर हे नाटकं जी होती, भावनिक नाटकं माझी, ती पुरवली जात नव्हती आणि त्यामुळे मी दारूवरती अवलंबून झालो. आणि दारूवर अवलंबून झाल्यामुळे काय झालं, दारू पिऊन मी आईचा अपमान म्हणजे मी दारू पिऊन नाही केला,
पण एकदा दारूनी ती भीती घालवली ना आणि भावनिक उद्रेक झाला, भावनिक स्फोट झाला की न पिता सुद्धा बरेच वेळा तो होतो. कंट्रोल इमोशनल गेला एकदा की तो न पिता सुद्धा तो. मग आईचा अपमान कर, वडिलांचा अपमान कर, बायकोचा अपमान कर करून मी सगळे नाती म्हणजे माझा एक नातेवाईक, एक भाऊ माझा, तो दारूच्या थेंबाला शिवत नाही, चहा कॉफी पित नाही, तो मला बारमध्ये न्यायला यायचा आणि मी त्याचाही अपमान केला. म्हटलं तुझा काहीतरी स्वार्थ असेल रे, तू इकडे येतो म्हणजे. म्हणजे मला चढवून माझ्याकडनं फुकट दारू वसूल करणारे राहिले आणि जे माझ्या भल्याचा विचार करत होतो ते सगळे मी दुरावले. म्हणून जीवन हाताळण्याच्या परत पलीकडे गेलं. म्हणजे जीवन हाताळू शकत नव्हतो, भावनिक जीवन, म्हणून मी दारूवर अवलंबून झालो आणि दारूवर अवलंबून झाल्यानंतर मी भावनिक सगळ्या नातेसंबंधांचा चक्काचूर केला आणि मी जीवन हाताळण्याच्या पलीकडे निघून गेलो. तर हे जे दुसरा भाग आहे तो अशा प्रकारे आहे. तर पहिल्या पायरीचं जे म्हणतात की पहिली पायरी ही पूर्णपणे घ्यायला पाहिजे किंवा परिपूर्णपणे घ्यायला पाहिजे तरच पुढचा कार्यक्रम होतो. त्याचं कारणच आहे की दारुडेपणातनं मुक्त व्हायचं तर दारू बंद राहायला पाहिजे. बंद झालेली दारू बंद राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी दारू माझा प्रॉब्लेम आहे, माझी डिपेंडन्सी दारूवर आहे. डिपेंडन्सी आहे हे ओळखणं फार महत्वाचं आहे आणि डिपेंडन्सी का आहे हे ओळखणं फार महत्वाचं आहे. मी दारूवरती का अवलंबून आहे. स्पॉन्सर बरोबर काम केलं तर हे काम करणं आवश्यक आहे. स्पॉन्सी बरोबर काम केलं तर त्याला हे शोधायला मदत करणं फार आवश्यक आहे की त्याची नेमकी डिपेंडन्सी दारूवरती का आहे. त्याला एकदा डिपेंडन्सी कळली की दारूवर का डिपेंडन्सी आहे की तो त्याच्यावरती काम करायला सुरू करतो आणि मग हे स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटमचा कार्य हे ओळखायला मदत करायला पाहिजे. ती मदत अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये अशा प्रकारे होते की मीटिंगला जेव्हा दारुडा येतो तो मीटिंग करत राहतो, शेअरिंग ऐकत राहतो. सभासद आपली डिपेंडन्सी शेअर करतात. दारूवरती डिपेंडन्सी का आहे माझी, का मी दारूवर अवलंबून झालो ही शेअर करतात. अर्थात दुर्दैवाने फार कमी सभासद ह्या डिपेंडन्सीचा फॅक्टर ओळखतात. वन डे ऍट अ टाइम अँड एव्हरीथिंग इज फाईन, आज दारू नाही प्यायची बस हो गया काम, ह्याच्यावरती राहणाऱ्यांना ती ओळखलेली नसते किंवा ओळखायची नसते किंवा ओळखू शकत नसतात. तर हे महत्वाचं आहे फार. मरण जीवन काय म्हणतात ते दारूपासून लांब राहायचे. तर ही डिपेंडन्सी ओळखणं आणि त्याच्यावर काम करणं फार महत्वाचं आहे. देवाच्या स्वाधीन, उच्च शक्तीच्या स्वाधीन इच्छा आणि जीवन करायसाठी इच्छा काय आहे माझी, काय चाललंय माझ्या जीवनात, इच्छेचा स्वेच्छेचा धुमाकूळ हे कळणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे मीटिंग करत राहतो दारुडा, शेअरिंग ऐकत राहतो. जसं शेअरिंग ऐकत राहतो तसं त्याला त्याच्या डिपेंडन्सीचं आयडेंटिफिकेशन मिळतं. जरी मी मगाशी म्हटलं की आपण 84 होतो, नंतर 91 होतो, आता आपण 87 जण आहोत, की प्रत्येकाची डिपेंडन्सी वेगळी असू शकते. पण आपण अख्ख्या जगात माझ्या मते 20 लाख का 30 लाख आकडा आपण सांगतो, एवढे सभासद आपण आहोत. तर एवढ्या सभासदांमध्ये मला एक तरी अनुभव असा मिळणार. म्हणून मग 90 दिवस मीटिंग करा चुकीचं आहे का बरोबर आहे हे महत्वाचं नाहीये. एवढ्या मीटिंग करा की तुम्हाला तुमच्या डिपेंडन्सीचं आयडेंटिफिकेशन मिळेल. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, मी दारूवर का अवलंबून आहे. मी केवळ दारू प्यायलो आणि मला ॲलर्जी आहे म्हणून मी पित राहिलो, या भावनेतून दारुडेपणा स्वतःचा ओळखणं चुकीचं आहे. मी दारूवर अवलंबून झालो. त्या पहिल्या घोटावर लक्षात ठेवा, मला जर कळलं की मी एकदा प्यायला गेलो, दारुड्याला जर कळलं मी एकदा प्यायला गेलो तर मी घरी पार चिखलाने लोळल्याशिवाय, गटाराने लोळल्याशिवाय येत नाही, हे जर मला कळतं. किंवा काही अर्ली स्टेजला असतात की जे चिखलाने गटाराने लोळून येत नाहीत, ते 5 स्टार हॉटेलच्या बेडवरती पडतात किंवा एसी गाडीत पडतात किंवा काही पडत पण नाहीत, ते धडपडत घरी येतात. पण त्या धडपडण्यासाठी ते पितच नाहीत. व्यवस्थित घरी येण्यासाठी प्रत्येक जण पितो. तर तो व्यवस्थित का प्यायला जातो. लास्ट टाइम पडलो, त्याच्या आधी पडलो, त्याच्या आधी पडलो, त्याच्या आधी पडलो, 100-200 वेळा पडलो, तरी मी परत का प्यायला जातो. तर केवळ मी पितो आणि प्यायल्यानंतर मी पितच राहतो म्हणून मी दारुडा नाही. मी दारूपासून लांब राहू शकत नाही म्हणून पण मी दारुडा आहे. 2 भाग आहेत दारुडेपणाचे. एक, मी दारू शिवाय जगू शकत नाही, त्या पहिल्या घोटाशिवाय मी जगू शकत नाही, कारण माझ्या जीवनाचं फार महत्वाचं काहीतरी मी त्या दारूवरती सोपवलेलं आहे. 2 जणांचे अनुभव मी काय सोपवलं हे सांगितले तुम्हाला. तर मी काहीतरी फार महत्वाचं त्या दारूवरती सोपवलेलं आहे म्हणून मी त्या दारूला सोडू शकत नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा तो पहिला पेक प्यायला जातो आणि जीवापाड प्रयत्न करतो, जीवापाड प्रार्थना करतो, अर्जवा करतो की यार ते 1-2 पेक पिऊन येऊ देत, कारण ते फक्त काम दारूच करू शकते. जगातलं कोणी करू शकत नाही माझं ते काम, फक्त दारू करू शकते. त्यामुळे
तेवढे 2 पेग पिऊन येऊ देत. तर ही डिपेंडन्सी जी आहे ना ती ओळखली नाही तर त्या पहिल्या घोटापासून मुक्तता नाही. आणि मद्यपाशातून मुक्तता म्हणजे पहिल्या घोटापासून मुक्तता, ॲलर्जीपासून मुक्तता नाही. पहिल्या घोटापासून मुक्तता झाली की ॲलर्जीपासून मुक्तता ऑटोमॅटिक झाली, आपोआप. त्यामुळे रिकव्हरीचा कार्यक्रम हा ॲलर्जीपासून मुक्ततेचा नसून पहिल्या घोटापासून मुक्ततेचा आहे. आणि पहिल्या घोटापासून मुक्ततेसाठी त्या पहिल्या घोटासाठी मी मरत, तडफडत, वेदना भोगत, नाती तुडवत, पैसा ओतत, जीव घालवत का प्यायला जातो हे ओळखणं फार महत्वाचं आहे. दॅट इज कॉल्ड आयडेंटिफाईंग डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल, जे मीटिंगमधनं वारंवार अनुभव ऐकून, पडताळून बघून स्वतःच्या जीवनाशी ते आयडेंटिफिकेशन मिळतं. ते आयडेंटिफिकेशन प्रत्येक दारुड्याला मिळो आणि दारूपासून लांब राहायला त्याला मदत हो. आपण उद्या ह्याच्या पुढची पायरी, एकदा आयडेंटिफिकेशन मिळाल्यानंतर दुसरी पायरी, त्याच्याबद्दल आपण बोलूया, शेअर करूया. प्रश्न उत्तरांसाठी मी थांबतो. प्रश्न उत्तर पण रेकॉर्ड करायचे तर आयोजक रेकॉर्ड करू शकतात. रेकॉर्डिंग स्टॉप आयोजकांनी करावं. मी इथे थांबतो. थँक्यू आयोजकांना. आणि प्रश्न उत्तरांसाठी फोरम खुला करा, मीटिंग खुला करा असं आयोजकांना विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच.